सायराम, आज 9 जून 2024. कसं वाटते आज तुझं लग्न होतंय? छान फिलिंग आहे. हां. सकाळी उठल्यावर कसं होतं? नर्वस आहेस, एक्सायटेड आहेस? हां, नर्वसनेस होता म्हणजे कसं होईल, काय होईल? पण इथे आल्यावरती सगळं छान वाटत आहे. हां. आणि या सामूहिक विवाहाबद्दल तुला कसं कळण्यात आलं? गावामध्ये आमची ॲडव्हर्टाइजमेंट झाली होती. पॉम्पलेट्स वगैरे तुमचे सगळे वाटण्यात आले होते. त्याच्यावरनं माहीत झालं, की म्हणजे असं सामूहिक सोहळा, विवाह असं असतं काहीतरी. आणि एकदा लक्षात आल्यानंतर तू इंटरेस्टेड होती, की तुला पण सहभाग घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. मग नोंदणी करायची प्रोसेस कशी होती? काय-काय त्यांनी केलं? अ, माहिती झालं की अशा प्रकारे लग्न होतात इथे म्हणून. त्यावरनं सगळी जी तुमची म्हणजे नोट्स होत्या त्या आम्ही पाहिल्या म्हणजे काय काय करावं लागेल काय नाही. ते ते झाल्यानंतर सगळी फॉर्मॅलिटीज पूर्ण केली डॉक्युमेंट्सची. त्यानंतर कळलं की म्हणजे आता होईल म्हणून. हां. मग एकदा तुझे डॉक्युमेंट सगळे बघून त्यांनी अप्रूव्ह केलं, की लग्न करू शकतो. मग तुला कसं वाटलं? तुझ्या आई-वडिलांना कसं वाटलं? त्याच्याबद्दल 2 शब्द? सगळं माहिती झालं की आता म्हणजे होणारच आहे, इथेच होईल. तर त्यामुळे काही फॅमिलीमध्ये काहीच प्रेशर नव्हतं आणि म्हणजे जे फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, ती म्हणजे काही टेन्शन घेण्याचा प्रॉब्लेमच नव्हता. हां. आणि तुला आमचं सगळं अरेंजमेंट कसं वाटतंय? हॉल, आपलं बाहेरचं जिकडे लग्न होणार आहे, सगळं? इथे आल्यानंतर म्हणजे अपेक्षा नव्हती की म्हणजे कधी पाहिलं नव्हतं असलं काही. तर अपेक्षा होती त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगलं आहे. ओके. आणि आता यावर्षी तुझं लग्न होतंय, ह्याच्याबद्दल तुला दुसऱ्यांना कसं सांगायला आवडेल? तुला काय वाटतंय? अ, छान वाटतं आहे म्हणजे आता मी पुढे हे झाल्यानंतर सगळ्यांना मी सांगू शकते की छान पद्धतीने करतात, आपल्या सोयीनुसार करतात. ठीक आहे. चल मग तू आता सुंदर दिसतीच आहे. अजून तुला नटू, सुंदर बनू आणि छान तुझं सुखी पुढचं आयुष्य जाऊ दे. सायराम. थँक यू सो मच मॅम. साईराम.